धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक अर्थात पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत बाबूराव पारसकर यांना 5,000ची लाच मागणी करून ती स्वीकारताना धुळे एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। हा सापळा आज यशस्वी करण्यात आलाय। बिना पगारी रजा करण्याची धमकी देऊन त्या मोबदल्यात 5,000 रुपयांची लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या डीवायएसपीला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहात पकडले। तक्रारदार ही एक महिला असून एसआरपीएफ गट क्रमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। त्यांच्यासह अन्य 5 महिला अधिकारी 14 आणि 15 एप्रिलला कर्तव्यावर गैरहजर होत्या। तेथील सहाय्यक समादेशक तथा डीवायएसपी चंद्रकांत बाबूराव पारसकर यांनी गैरहजर राहिलेल्या सर्वांनी प्रत्येकी 1,000 रुपये असे 5,000 रुपये मला आणून द्या, अन्यथा तुमची बिनपगारी गैरहजेरी करेन अशी धमकी दिली। मात्र सदर महिलेने ताब्यात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांनी सापळा रचून धुळे शहरातील एसआरपी कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरी 5,000 रुपये स्वीकारताना चंद्रकांत पारसकर यांना रंगेहात पकडले। एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक समादेशक चंद्रकांत पारसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज रोजी 5,000 रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे। यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते। दिनांक 14 आणि 15 एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते। अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विनापगारी न करता त्यांना नियमित कर्तव्यावर दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 1,000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली होती आणि हे जे काही 5 कर्मचारी जे गैरहजर होते त्यांची जी काही लाचेची रक्कम आहे ती त्यांनी हे जे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं। त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती, त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती। या प्रकरणामध्ये दिनांक 19 म्हणजे शनिवारी दिनांक 19 एप्रिल रोजी पडताळणी झाली होती आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी लाचेची रक्कम घेऊन बोलवलं, त्यावेळी जे लाचेची रक्कम देतेवेळी त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकली आणि अशाच वेळी पथकाने ती रक्कम हस्तगत करून जे आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत। जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे जिल्हा प्रतिनिधी।